ठाणे युवा मोर्चा भाजपच्या युवा अध्यक्षाने जे आहे ते काल ठाण्यामध्ये एका तरुणीला जे आहे ते गाडीने अपघात करत जखमी केलेला आहे। या संदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आहे ते एक ट्विट केलं होतं। त्यामध्ये भाजपचा निशाणा साधला, भाजपवर ज्या ठिकाणी निशाणा साधला होता, मात्र ते ट्विट जे आहे ते नंतर बदलला असल्याचा आरोप जो आहे आता रुपाली चाकणकर यांच्यावर होऊ लागलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत रुपाली ताई काय सांगाल? तुमचा आरोप होतो की आता तुम्ही हे ट्विट जे आहे ते चेंज केलेलं आहे, मात्र फेसबुकला पोस्ट तुमची वेगळीच पाहायला मिळते। फेसबुक ते तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। मला असं वाटतं तुम्ही माझं फेसबुक अकाउंट जर पाहिलं तर फेसबुकला पोस्ट माझी आहे तशीच आहे। ट्विटला देखील मी पालघर SP पालघर कलेक्टर यांना पाठवलेली पत्र आणि तातडीने कारवाई करा ही पोस्ट केलं होतं। पण आमच्याकडे जी तक्रार आली त्यामध्ये भाजप युवा मोर्चा पालघर असं आलं होती, त्याच्यामुळे आम्ही त्या पद्धतीने पत्रव्यवहार केला होता। पण 1-1.5 तासांनी लक्षात आलं, खुद्द मला पालघर युवा मोर्चाच्या अध्यक्षांनी फोन केला की ताई मी पालघरचा अध्यक्ष आहे आणि तुम्ही जे ट्विट केले ते ठाण्याच्या संदर्भातलं आहे, त्याच्यामुळे मला फोन येतात आणि फार मोठी अडचण निर्माण होईल। आपल्याला जी चूक आहे ती चूक मान्य आहे, तिथे ठाणे पाहिजे होतं, त्याच्याऐवजी पालघर झालं होतं, ती दुरुस्त करून आपण ठाणे केलं। ट्विटरला 1 तासानंतर एडिट करता येत नाही, त्याच्यामुळे ती पोस्ट डिलीट करून ठाणेच्या संदर्भातली पोस्ट केली। माझी फेसबुकला पोस्ट आहे तशीच आहे, चेंज करायचे असतात तर दोन्ही केले असतात। त्याच्यामुळे अशा दोन्ही बाजूंचा खेळ आम्ही कधी खेळत नाही। आयोग म्हणून आपल्याकडून जर त्यामध्ये मिस्टेक झाली असेल, त्यामध्ये राईटमध्ये काही मिस्टेक असेल तर ती दुरुस्त केली। आपल्यामुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये किंवा ते अशा पद्धतीची चूक होत असेल तर अगदी त्याची माफी मागत त्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे। फेसबुकची पोस्ट आहे तशीच आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं माध्यमांना विनंती आहे, आम्ही विरोधकांना फार महत्त्व देत नाही। विरोधात असेल तर विरोधकांना विरोध करावा लागतो, त्याच्याशिवाय त्यांना तरी बिचाऱ्यांना मीडियासमोर कोण बोलायला देणार? त्या विरोधकांना त्यांचं काम करू देत। आणि आयोगाने गेली 2 वर्षामध्ये आजपर्यंत तुम्ही कधी आयोगाचं नाव ऐकलं नव्हतं, असं आयोगाचं काम महाराष्ट्रामध्ये खेड्यापाड्यात वाड्या वस्त्यांवरती पाड्यांवरती घेऊन गेलेलं आहे। त्याच्यामुळे माझ्या आयोगावरती कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही। मात्र विरोधक आपण पाहिलं तर आता कुठल्याही घटनेचं जो आहे तो आता मोठं राजकारण करताना पाहिलं, मग आता ट्विटचंच आपण पाहिलं, हा छोटा मुद्दा जो आहे तो गंभीर आहे। मात्र एक ट्विट चेंजचं असेल, पालघर नाव चेंज केलं असेल किंवा ठाणे टाकलं असेल, कुठेतरी वाटतं राजकारणाचा स्तर घसरत चाललं। डिलीट केलं, डिलीट केलं ते आपण शोध घ्या, आपल्याकडे बरेच सोर्स असतात। काहींनी ते पूर्ण डिलीटच केलं, आम्ही डिलीट नाही केलं, आम्ही दुरुस्त केलं। दुरुस्ती माणूस चुकतात, माझ्या आयोगामधून पत्र तयार करताना त्याच्यामध्ये चूक झाली असेल, पालघर झालं तिथं ठाणे पाहिजे होतं आणि ठाण्याची कारवाई आम्ही सातत्याने करतोय, पाठपुरावा करतोय। आम्ही दुरुस्त करून ठाणे SP पत्र पाठवलं, ठाणे कलेक्टरांना पत्र पाठवलं आणि कारवाईचा पाठपुरावा करतोय, काम करतोच आहे आम्ही। एका ट्विटमध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली त्याचं काही राजकारण करण्यासारखं नाही आहे, त्याच्यामुळे त्याचा अभ्यासच ज्यांचा नाही त्याच्यामुळे त्या असे विषय घेतील। मला त्याच्यामध्ये फार काही विशेष वाटत नाही आणि इतकं काही गांभीर्य वाटत नाही। आमचा जो अत्याचाराच्या विरोधातला विषय जो आहे की त्याच्यासाठी आपल्याला नाही द्यायचं ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। त्या मुलीवर जो अत्याचार झाला आहे त्याच्यासाठी माझी आयोगाची टीम, मी स्वतः सातत्याने आयोगाच्या संपर्कात आहे, माझे मेंबर सेक्रेटरी संपर्कात आहे, आम्ही पाठपुरावा करतो आहे, आमचा पत्रव्यवहारही होतो आहे। म्हणजे या सगळ्या दृष्टिकोनातून मुलीवर जो अत्याचार झाला आहे, तिला जो त्रास झाला आहे, तिला न्याय देणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। विरोधक काय बोलतात हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। नक्कीच आपण पाहिलं की ते ट्विट जे आहे ते बदललं नसून त्यामध्ये पूर्णपणे बदल करत डिलीट करत जे आहे ते त्या ठिकाणी पालघरच्या ऐवजी ठाणे जिल्हा केल्याचं निर्वाळा जो आहे तो आता रुपाली चाकणकरांनी या ठिकाणी दिलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या विरोधकांच्या टीकेला जे आहे ते किंमत देत नसल्याचं आपल्याला या ठिकाणी चित्र पाहायला मिळतं आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।